नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण बनवतोय थालीपीठ. तर तुम्ही याला धपाटे पण म्हणू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे बरं का. तेही हाताने बनवलेले आहेत, थापून बनवलेले आहेत कपड्यावरती, तुम्हाला दिसतच असेल. आणि एकदम सोपी रेसिपी आहे बरं का. आणि हे चवीला तर भन्नाट लागतात. आता वेळ न घालवता सुरू करूयात. इथे मी 1 चमचा हळद घेतली, चवीपुरतं मीठ घेतलंय, मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे, तो चांगला खिसून नंतर स्वच्छ धुवून त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पीठ ॲड करायचे सगळे, जे तुम्हाला सांगितलं मी आत्ता. 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ. त्यानंतर हा मिरचीचा ठेचा म्हणजे मी 4-5 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेऊन कुटून घेतलेले आहेत. त्यानंतर चवीपुरतं मीठ, हळद टाकून घ्यायची. आणि इथे मी 1 चमचा धना पावडर टाकते आहे, ज्याने धना पावडरने थोडेसे चव लागते, टेस्ट येते. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचं चांगलं पीठ. एकदाच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी करून आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. जर कोणी माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर बघू शकता आता आपलं पीठ चांगलं मळून तयार आहे. आता याच्यावरती तेल टाकून घेऊयात. पीठ पण आपलं चांगलं मळून तयार आहे आणि याला मी थोडंसं मुरत वगैरे काहीच ठेवणार नाही, झटपट लगेच बनवणार आहे. तर याच्यामध्ये 9-10 धपाटे सहज होतात. तर आता आपण धपाटे बनवायला घेऊयात. इथे मी एक कपडा घेतलेला आहे स्वच्छ. कोणताही कपडा घेऊ शकता तुम्ही, रुमाल घेऊ शकता सुती, किंवा आपला कोणताही स्वच्छ कपडा थोडासा कट करून घेतला तरी चालतो. इथे मी कट करून घेतला आहे थोडासा, जो आपला पोळपाट असतो ना त्या मापाचा. तर इथे मी पिठाचा गोल गोळा केलेला आहे, ते आपल्याला टाकून चांगलं थापून घ्यायचं आहे. आणि सारखं सारखं आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे, जेणेकरून आपल्या हाताला पीठ चिटकणार नाही. आणि आपल्याला असे छान छान गोल गोल धपाटे बनवून घ्यायचे. तुम्ही मोठी साईज कोणतीही करू शकता, लहान मोठी. जास्त पण पातळ नाही, आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता याच्यावरती मी छोटासा होल करून घेते. आता आपला तवा पण छान गरम झालेला आहे. जास्त गरम असेल तर त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा, जेणेकरून धपाटं लगेच असं करपणार नाही. त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला धपाटे टाकून घ्यायचे. आणि पटकन वरचा कपडा काढून घ्यायचा आहे. थोडा वेळ ठेवलं तर तो गरम पगळू शकतो कपडा, त्यामुळे पटकन कपडा काढून घ्यायचा. आता अर्धा मिनिट आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आणखी अर्धा मिनिट आपल्याला एक साईड चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. एक साईड चांगलं भाजलेलं आहे. याला आता आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता पलटी करून घ्यायचे. इथे मी डोशाचा तवा वापरलेला नाही, जो साधा चपातीचा भाकरीचा तवा असतो त्याच्यावरच मी बनवलेले आहेत. आता एक साईड छान भाजून तयार आहे. आता दुसरी साईड आपल्याला आलटी पलटी करून दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. किती छान दिसते बघा, आणि चवीला पण उत्तम लागतं बरं का. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता. याला तुम्ही तूपही लावू शकता बरं का, तुपाने पण खूप छान चवीला लागतात. आता मी दुसरं पण सेम तुम्हाला तसंच करून दाखवते. तसंच आपल्याला पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा आहे, गोल गोळा करून व्यवस्थित थापून घ्यायचे. आणि पाण्याचा हात सारखं लावायचा आहे, जेणेकरून सारखं म्हणजे हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थित धपाटे येतं बरं का. आणि याला वेळ लागत नाही, पटकन थापून होतात. एकदम सोपी रेसिपी बघा. काहीच अवघड नाही आहे. असं वाटतं आपल्याला बापरे कधी थापायचं, कधी बनवायचं असं वाटतं आपल्याला. आपण चपात्या लाटतो ना त्याच्यापेक्षाही आपल्याला पटकन होतं बरं का. पटकन थापायचं, टाकायचं, थापायचं, टाकायचं, असेच आपण सगळे बनवून घ्यायचे आणि पटपट होतात. भाजायला पण वेळ लागत नाही, झटपट भाजले जातात. आता सेम पद्धतीने मी तसंच टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कपड्याला कुठंही चिटकलेलं नाही, एकदम इझी निघतं बरं का. आता याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं मी भाजून घेतलं आहे. आता सेम तेल टाकून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचे. तर वाटलंच तर तुम्ही झाकणही ठेवून भाजू शकता.
झाकण ठेवायचं, अर्धा 1 मिनटं खालून पण भाजून घ्यायचं, आलटी पलटी करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय आपलं दुसरंही धपाटं किंवा थालीपीठ म्हणू शकता भाजून तयार आहे. किती झटपट होतात बघितलं ना. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.